चला तर मंडळी, आज आपण जबरदस्त असा नाश्ता एकदम स्नॅक बनवून तयार करणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही आणि एकदम चटपटा नाश्ता आहे, सर्वांना आवडणारा। तसाच आपण एकदम कमी ऑइलमध्ये आजचा नाश्ता आपण बनवून तयार करणार आहे आणि टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही आणि मस्त असा सकाळी सकाळी हा नाश्ता बनवून खाऊ शकता। जास्त वेळ लागणार नाही आहे, सर्व साहित्य आपल्या घरामध्ये राहतातच। तर आज मी असाच नाश्ता बनवून दाखवणार आहे की तुम्ही जबरदस्त असा बनवून खाऊ शकता। तर AIK चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका। अशाच झणझणीत चमचमीत माझ्या रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा। तर चला आपण 3 डाळीपासून जबरदस्त असा नाश्ता बनवणार आहे। हे चमचमची डाळ घेतलेली आहे मी 250 ग्राम, याला म्हणतात बरबटीची सुद्धा, मला नक्की कळवा तुमच्या इकडे काय म्हणतात। 4 टीस्पून घेतलेली आहे मुंगाची डाळ आणि 4 टीस्पून घेतलेली आहे उडदाची डाळ। तुम्ही तिन्ही डाळी एकत्र टाकून स्वच्छ धुवून मस्त असं आपल्याला 2 घंटे भिजवत घालायचे। तुम्ही डाळीला रात्रीसुद्धा भिजवून सकाळी हा नाश्ता बनवू शकता। जर तेवढा वेळ नसेल तर सकाळीसुद्धा इथे 3 डाळी घेऊन इथे बॉईल पाणी टाकून याला 1 घंट्यापर्यंत भिजू घालायचं, नंतर तुम्ही बनवून याला तयार करू शकता। तर मी हे तिन्ही डाळी इथे घेतलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे आपली डबल फुलणार आहे, तर आता मी याला पहिल्यांदा स्वच्छ पाणीने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर चला याला फटाफट धुवून घेऊ। हे बघा मी स्वच्छ 2-3 पाण्याने याला साफ केलेलं आहे, बघू शकता। तर आता इथे तुम्ही जर वेळ असेल तर इथे 2-3 घंटे भिजू द्या, जर वेळ नसेल तर इथे बॉईल पाणी तुम्ही टाकून 1 घंटा भिजवत घालायचं आहे। पण मी तसं करणार नाही, इथे मी 2 घंटेच भिजवणार आहे, त्याच्यामुळे मी इथे पाणी ॲड करणार आहे आणि 2 घंट्यापर्यंत याला भिजवत घालणार आहे। पाहू शकता तुम्ही, ओव्हरनाईटसुद्धा असं ठेवू शकता। तर चला आता आपल्याला 2 घंट्यापर्यंत याला असंच झाकून ठेवायचं आहे। 2 घंट्यानंतर बघू की आपली डाळ किती फुलल्या गेलेली आहे। चला तर आता याला बाजूला ठेवू आणि 2 घंट्यानंतर भेटू। 2 घंटे झालेले आहे आणि डाळसुद्धा चांगली फुलल्या गेलेली आहे। याच्यामधलं मी पाणी सर्व काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये टाकलेलं आहे आणि वर मी अशी चाळणी ठेवली, खाली एक बाऊल आहे। पाणी आपल्याला अजिबात ठेवायचं नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळं काय होणार आहे, पाणी राहिलं ना तर आपले बडे जे आहेत डाळीचे चांगले बनणार नाही आणि हे पाणी जर नसलं तर मस्त क्रंची बनतात। आता एक जार घ्यायचा आहे आपल्याला मिक्सीचा आणि त्याच्यामध्ये डाळ ॲड करायची आहे आपल्याला। त्यामध्ये बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आपल्याला आणि मस्त असा दरदरा आपल्याला पेस्ट तयार करायचा आहे। याच्यामध्ये मी घालणार आहे हिरव्या मिरच्या 3, तुम्ही इथं स्पायसी खात असाल जास्त तर इथे ॲड करू शकता तुम्ही। आणि इथे लसणाच्या मी 2-3 पाकळ्या घातलेल्या आहे आणि 1-2 अद्रकचे बारीक तुकडे घातलेले आहे आणि थोडासा मी धनिया घालणार आहे, दंड्यासोबत आपल्याला इथं घालायचे आहे। तर आता इथे आपल्याला चांगला वाटून घ्यायचा आहे एकदम, याच्यामध्ये थोडे डाळीचे तुकडेसुद्धा राहिले पाहिजेत। हे बघा छान मस्त असं वाटून घेतलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल डाळीचे तुकडेसुद्धा आहे। आणि याला आपल्याला जास्त फाईन पेस्ट तयार करायचं नाही आणि पाणी बिलकुल घालायचं नाही याच्यामध्ये वाटणामध्ये, पाहू शकता तुम्ही। एकदम कोरडं आपल्याला वाटण हवं या इथे। तर चला अशाच पद्धतीने मी तुम्हाला सर्व काढून दाखवते। चला तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। इथं मोठं भांडं घ्यायचं आहे कोणतंही, जेणेकरून आपल्याला इथे मसाले ॲड केल्यानंतर मस्त असं फिरवता आले पाहिजेत, मिक्स करता आले पाहिजेत। तर मी दुसराही पॉट काढून घेतलेला आहे वाटणाचा, पाहू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने फटाफट आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, वेळ न घालवता आपण सर्व अशाच पद्धतीने सर्व जेवढी आपण डाळ भिजवत घातलेली आहे ना तेवढी आपल्याला काढून घ्यायची आहे फटाफट। आणि हे तुम्हाला दाखवत आहे की सर्व डाळ आपल्याला एकसारखी अशी वाटून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही। तर मी हे तिसरासुद्धा पॉट काढून घेतलेला आहे वाटणाचा, चौथासुद्धा घेतलेला आहे फटाफट, पाहू शकता तुम्ही। चला तर आता सर्व आपल्या डाळी मी इथे वाटून घेतलेल्या आहे, पाहू शकता। आता इथे मसालेसुद्धा घालायचे आहे। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, बारीक चॉप केलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हे सर्वात आधी ॲड करायचं आहे आपल्याला आणि इथे हिरवी मी कांद्याची पाल घेतलेली आहे, हे सुद्धा ॲड करायची आहे आणि थोडासा मी धनिया घेतलेला आहे ॲड करायचा आहे आणि निंबू जे आहे तर आपल्याला नंतर टाकायचं आहे। तर इथे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला घालायचे आहे। इथे चाट मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून, लाल मिरची घालायची आहे अर्धा टीस्पून आणि इथे मीठ घालायचं आहे 1 टीस्पून। मीठ तुम्हाला कमी जास्त करू शकता आणि हळदसुद्धा अर्धा टीस्पून घालायची आहे आणि हे गरम मसाला आहे।
आणि हे आपला पुदिन्याची पावडर आहे, इथे मी स्टोर करून ठेवते. इथे जर ताजा पुदिना असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर चला आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचा आहे बरोबर. तर चला फटाफट हे मी सर्व फिरून घेतलेले आहे. मसाल्याची कोटिंग चांगली आली पाहिजेत आणि एकदम क्रिस्पी झाले पाहिजेत आपले दाल वडे, पाहू शकता तुम्ही. तर इथे पाण्याचा बिलकुल यूज नाही करायचा. इथे अर्धा लिंबू मी घालत आहे, त्याचा रस पाहू शकता तुम्ही. आणि हे सर्व फिरून घ्यायचं आहे आपल्याला. छान मस्त असं फिरवलं जाते. आता इथे आपल्याला मसाले एकजीव झाला पाहिजे, एक दुसऱ्याचा टेस्ट आला पाहिजे, तर आपल्याला 10 मिनिटे इथे झाकून ठेवायचे आहेत. तर हे मी मस्त मसाला फिरून घेतलेला आहे, पाहू शकता. एकदम थिक मसाला आपला आहे. आपले बडे जे आहेत क्रिस्पी झाले पाहिजेत आणि मस्त असे जेवढी आपण साईज देऊ तेवढी साईज याला आली पाहिजेत. त्याच्यामुळं इथे मी पाणी बिलकुल घातलेले नाही. हे टिप तुम्ही लक्षात ठेवा. नेहमी जर बडे बनायचे असले तुम्हाला डाळाचे, तर तुम्ही अशाच पद्धतीने वाटण तयार करा. तर मी इथे 10 मिनटं आता झाकून ठेवणार आहे. सर्व मसाले एकजीव मस्त झाला पाहिजे. तर चला 10 मिनटानंतर भेटू. चला तर 10 मिनटं झालेले आहे. झाकण काढून पाहू. मस्त मसाले एकजीव झालेला आहे. तर आता इथे घ्यायचा आहे ब्रेड क्रम्स, पाहू शकता तुम्ही. मस्त कोटिंगसाठी हाताला आणि तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे, मोठा छोटा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बड्याची साईज देऊ शकता. तर मी जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही ठेवणार, बघू शकता. आणि जास्त मी पातळी नाही करणार आहे, पाहू शकता. त्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. अशी आपल्याला ब्रेड क्रम्सची कोटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, छान ऑइल लावलं की आपल्या हाताला बिलकुल चिपकणार नाही बॅटर, हे पाहू शकता. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरासुद्धा एक गोळा बनवून दाखवणार आहे. गोळा तुमच्या आवडीनुसार घ्या बरं का. हे बघा, छान मी असा घेतलेला आहे. जेवढा हातामध्ये आपल्या बसणार आहे तेवढाच 1 टीस्पून एवढा गोळा येणार आहे. हे बघू शकता. साईज खूप छान येते आणि अशी कोटिंग करून घ्यायची. एकदम क्रंची राहतात वरून, पाहू शकता. मस्त अशी आपल्याला जास्त मोठी साईज आपण ठेवणार नाही, जास्त लहानही नाही, पाहू शकता तुम्ही. तर चला मी सर्व बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा, छान सर्व मी असे इथे डाळ वडे तयार केलेले आहे. कोटिंग मी घेतलेली आहे ब्रेड क्रम्सची. इथे तुम्ही नारळाची सुद्धा घेऊ शकता. मी खूप सारे इथे बनवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला इथे फ्राय करायचे आहे. तर मी सर्वात आधी इथे कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये ऑलरेडी मी तेल घालून घेतलेलंच आहे. थोडं हलकं गरम झालेलं आहे, पण जास्त गरम करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला. तर वेट करू 2 मिनिट. तर मी इथे गोळा टाकलेला आहे, पाहू शकता. मस्त गोळ्याला बबल्स येत आहे आणि एकदम वर येत नाही. तर अशाच पद्धतीचं आपल्याला तेल इथे गरम पाहिजे. तर इथे मी एक करून डाळ वडे इथे ॲड करणार आहे. इथे 6 ते 7 असे पीसेस याच्यामध्ये कढईमध्ये येणार आहे. जर कढई तुमची छोटी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. तर मी इथे 6-7 पीसेस घालून घेणार आहे. आणि 3 मिनटं एका साईडला आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आणि 3 मिनटं दुसऱ्या साईडला. असे 6 मिनटं लागतात आपल्याला क्रंची करून घेण्यासाठी. तर थोडा वेळ जर लागला तरी चालेल. तर हे बघा तुम्ही, मस्त असे फिरून घ्यायचे. एक साईड झालेली आहे गोल्डन कलरची, बदामी तुम्हाला दिसतच असेल. तर आता याला पलटून घेत आहे मी. तर अशाच पद्धतीने आपल्याला 3 मिनटं दुसऱ्या साईडला द्यायचे आहे. मस्त असे एकदम कुरकुरी आणि क्रिस्पी आपले डाळ वडे तयार होणार आहे. असे स्टेप बाय स्टेप बघत राहा तुम्ही. तर आता हे बघा, 6 मिनटं झालेले आहे. तर आता इथे काढून घ्यायचे आहे. पाहू शकता, मस्त असे बदामी कलर आलेला आहे. तर आता इथे आपल्याला काढून घ्यायचे आहे. याच्यामध्ये बिलकुल ऑइल राहणार नाही नंतर, कारण की आपण याच्यामध्ये बॅटरमध्ये बिलकुल पाणी ॲड केलेलं नाही. पाण्यामुळे काय होते की एकदम असे चिपचिपे ऑइली होतात आपले बडे. त्याच्यामुळे बिलकुल पाणी घालायचं नाही आपल्याला बॅटरमध्ये. तर अशाच पद्धतीने मी सर्व काढून दाखवते. आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करायची आहे. जास्त वेळ लागत नाही आणि गॅसला मिडियमच ठेवायचा आहे. त्याच्यामुळं मस्त असे क्रंची बनतात. तर हे मी दुसरी बॅचसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे, पाहू शकता तुम्ही फटाफट. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहे बडे, हे पाहू शकता. एकदम मी तुम्हाला झूम करून दाखवते, त्याच्यामुळं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार. ही आपली आखरी बॅच होती, त्याच्यामुळं सर्व आपण काढून घेतलेले आहे. तर इथे मी त्याच ऑइलमध्ये मिरची तळून घेणार आहे. सर्व आपण बडे तळून घेतल्यानंतर आखरीला
अशी मिरची भाजून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे काढून घ्यायची। चला तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला सजून दाखवते की आपले डाळ वडे कसे तयार झालेले आहेत। तर चला मंडळी, आज पाहू शकता तुम्ही 3 डाळीपासून एकदम स्वादिष्ट आपण नाश्ता तयार केलेला आहे, एकदम हेल्दी नाश्ता तयार केलेला आहे, बघू शकता। आणि याच्यामध्ये बिलकुल ऑइल नाही आहे। इथे मी 3 चटणी घेतलेली आहे। इथे आपली चिंचाची चटणी आहे, केचप आहे आणि हिरवी चटणीसुद्धा आहे। तर तुम्हाला मी दाखवते किती क्रंची झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त असे। तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि वरचा भाग एकदम क्रंची, खायला खूप टेस्टी। याच्यामध्ये बिलकुल ऑइलचा वापर कमी आहे। एकदम असे कोरडे आपले डाळ वडे बनवून तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही, आणि खूप टेस्टी आहे। एक वेळा नक्की बनवून बघा। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा। आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपी माझ्या बघत राहा, एन्जॉय करत राहा। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका। भेटू अशा झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत। तर एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा। तर चला मंडळी, दुसऱ्या रेसिपीसोबत भेटू। बाय बाय।